हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माधुरी रेस्टॉरंट ब्लॉग मध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? सर एकदम मस्त असाल। नाश्ता करून बसलेला आहे जो बिमार पडलाय त्याला लागलाय ऊन आणि इकडे बच्चे पार्टी सर्वांचा नाश्ता वगैरे झालाय। आज आहे बुद्ध पौर्णिमा, तर बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। इथे तयारी चालू आहे। आता मी सर्व सोडून यांनी मला रात्री 12:30-1 वाजता स्वतः मेहंदी काढल्या। काल दुपारी पण मेहंदी काढल्या आणि मला मेहंदी काढून नेली, मिनूनी मेहंदी काढून नेली। मी आता सर्व काम सोडून मी पहिला बस अंघोळ केली आणि नाश्ता केला। अजून फेसवॉश सुद्धा केलेला नाहीये, तसंच आहे। यस, पहिला म्हटलं मी मला मेहंदी लावणार कारण संध्याकाळी लग्न आहे, तर माझ्या हाताला तरी मेहंदी नको काय, माझ्या हाताला मेहंदीच नाहीये। मी सर्व राहू देणार आणि मेहंदी काढणार। आता पहिला बिट्टूला पण सर्व तयारी करून घेतली आणि हे पण केलं। बिट्टू माणसं असं नाही करणार। आणि बिट्टूला पण पोहे वगैरे भरवले, नाश्ता करून दिला। मी निवांत। तू काढते का? काढ ना तू थोडी, काढ ना बेटा थोडी तर आता रात्रीने मला मेहंदी लावून दिली नाही, म्हणून ही आता मला नवरीन बनवायच्या नादात लागलेली आहे। माझ्या बहिणीची मुलगी तर बोलली मावशी राहू दे। तर हातावरची मेहंदी इथे मी काढलेली आहे आणि पायावर जी आहे आता ती मला रंगवून देत आहे। माझी मेहंदी बोलली दादानी, माझी रंगोली बोलली, माझी मुली रंगोली दादाने। किती होता माणसं, सॉरी। आता दोरी काढली को बाई, जपान करते बिट्टू, स्किपिंग करते। वाव वाव वाव, मैं डंडू बाहू ही डार्लिंग तेरे लिए। सुनो गौर से, बुरी न करना, चाहे जितने सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हिंदुस्तानी ऐकत नाहीस? ऐकत नाहीस? नाही ना मम्मी। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स प्रणम एतान बुद्धान शासनम अरहं बुद्धं नमामि। अरहं धम्मं नमामि। अरहं संघं नमामि। I love you सौरव। सौरव I love you। ठीक है, प्रसाद घ्या। चलो प्रसाद लो थोड़ा थोड़ा। प्रसाद खा। इसमें दाल है ना, बहुत मजा आती है। हाँ, उनकी दाल गिनो। हरभरा दाल। बहुत मजा आती है। दाना है ना। बहुत मजा आती है। इथे वंदना संपली आणि मी माझं अर्धवट काम जे आहे मेहंदी काढायचं ते करत आहे, कारण की अर्धी मेहंदी काढली होती आणि अर्धी मी वंदना घेतल्यानंतर काढणार होती। ऐसे रखेगी क्या उसको? तो रात से मेरा दिमाग तुम दोनों माँ बेटी ने खराब करके रखा है। आता कुठे माझी मेहंदी लावून झाली आणि आम्ही सर्व करतोय जेवण। आणि माझी बालुईचा आज उपवास, तर त्यामुळे ती खात आहे मँगो। आपण याच्यापेक्षा खूप मोठं करायचो। तो गदा बनायचा आणि त्याच्यावर जम्प करायचं। अब हो गया। तर आता मी सकाळी लावली मेहंदी, सकाळी म्हणजे आताच 12 वाजताच्या दरम्यान, 11-12 वाजताचा। पण मला त्याला गाळा करायचं होतं, तर त्यासाठी मी एक एक्सपेरिमेंट केलाय की त्याने मेहंदीचा कलर घट्ट येईल। तर आता मी बघते, जर त्याचा घट्ट कलर जर झाला तर मी तुम्हाला सांगणार की मी त्याला काय लावलंय की ती एवढी रंगली। तर आता मी हाताला पण ते लावलंय आणि पायांना सुद्धा। हे बघा, हे बघा, त्याचा तर कलर येतो पण मला डार्क पाहिजे, मी त्यासाठी केलंय।
जर खरंच का मला जसा डार्क कलर पाहिजे तसं जर माझ्या मेहंदीला खरं तर मी तुम्हाला सांगणार की मी काय लावलं होतं, आणि जर का नाही आला तर मी नाही सांगणार. म्हणजे माझा एक्सपेरिमेंट आहे जे फेल होईल. तर आता सर्व जेवून आराम करतात. मी बिट्टूला आत्ताच झोपवलं. ती आता इथं झोपली, इथून उठून तिला त्या साईडला, कारण की एकांतात ती झोपते आणि तिकडे सर्व मुलांचा आवाज असल्यामुळे त्या रूममध्ये ती झोपत नाही. आता बस तिला घेऊन तिकडे नेणार आणि माझी थोडीशी जे व्हिडिओ जी एडिटिंग आहे ती करणार. सर्व घेत आहेत थोडीशी विश्रांती. बॉबीला जे ते लागलेलं आहे ऊन, तर त्याला उलटी आहे आणि अंग सुद्धा तापलं आहे. त्याला गोळी घेतली. सकाळपासून त्याने अजिबात जेवण केलं नव्हतं. आता थोडीशी खिचडी झाली आणि गोळी घेतली आणि आराम करतो. आणि हे दोन मुलगी नुसता फिरत आहेत, एक माझं आणि एक माझ्या बहिणीचं. तर मी ते अंग टाकलं होतं, एवढं गरम व्हायला लागलं कारण संपलंय पाणी. आणि मेनू पण म्हणते अरे गरम हो रहा है, पानी चालू करो. मैडम सो के ऑर्डर पड़ रही. उतरत आहे याच्यात पाणी काढत टाक्यामधलं. आता इथलं काढून आता कूलर मध्ये टाकणार. आम्ही काम करतोय आणि मॅडम आराम करताय. पाणी बचाव आंदोलन जिथे गेलं तिथे तोच प्रॉब्लेम. आईच्या इथे गेला तोच प्रॉब्लेम, इथे आला तोच प्रॉब्लेम. टाकू का? थांब. अरे बापरे, अशी रंगली माझी मेहंदी. ठीक है ना, इतनी रची गई है. रची है नहीं रची है तो अभी 2 घंटे 3 घंटे में क्या ही रच रही है. ठीक ही तो है ना. मतलब जो मैंने एक्सपेरिमेंट किया वो सही हो गया थोड़ा, ये भी बोल सकते हैं. तर जेव्हा माझी मेहंदी सुकली होती त्यानंतर मी त्या मेहंदीला लावला होता चुना. तर चुना लावल्यानंतर माझी मेहंदी आहे ती जरा डार्क झाली होती, जरा नाही खूप डार्क झाली होती. आता संध्याकाळचे 6 वाजले तर आम्ही करतोय तयारी, कारण की आम्हाला जायचं लग्नामध्ये. आज आहे लग्न. तर आता इथे आम्ही तयारी करतो म्हटल्यानंतर इथे आहे आमच्या जाऊबाईकडे आरसा, जे मला आरसा ते अजिबात देणार नाहीत. आणि मी इथे बिचारी आपली मोबाईलमध्ये बघूनच आपला मेकअप सुरू करते. लग्न कार्य म्हटलं की मेकअप पहिला आपला महत्त्वाचा असतो. ही आहे खुशीची मैत्रीण, जिच्याकडून खुशी जी आहे तिची हेअरस्टाईल करून घेत आहे. काल पण तिने तिच्याकडूनच हेअरस्टाईल करून घेतली होती. मुलगीने छान हेअरस्टाईल करून दिली होती. आज मिरवणूक निघालेली आहे. छान असा डीजे वाजत आहे आणि इथला डीजे असला भारी होता ना खूपच. तर इथे भोपाळमध्ये हनुमान मंदिरपासून निघाली होती मिरवणूक. तर इथे आमची बिट्टू आणि जाऊबाई करतात डान्स थोडा थोडा. आणि पाठीमागे होते नवरी आणि नवरदेव जे येत होते रथामध्ये. दोघे सुद्धा खूप सुंदर दिसत होते. कुठे हिमांशू? अरे वा, हिमांशू तर हिमांशू. लग्नाला होता भरपूर वेळ, वाजलेले होते 9:30-10च्या दरम्यान. तर इथे आम्ही फोटो आणि व्हिडिओज काढतोय आमचे. एंट्री केल्या केल्या सर्व लोक मला जेवतानाच दिसत आहेत. कोणी दही वडा काय खातंय, कोणी नूडल्स काय खातंय, कोणी जिलेबी, तर कोणी गुलाबजामुन. तर जेवणामध्ये खूप सारी व्हेरायटी होती. एवढी सारी व्हेरायटी तर भरपूर, म्हणजे विचारूच नका. आणि मी आल्याच लगेच गेली जेवणाकडे आणि जेवण घेऊन आली आणि सर्व इथे जेवायला बसलोय आम्ही, कारण बिट्टूला खूप भूक लागलेली. आता 10:30 वाजलेले आहेत, किती वेळ थांबणार, त्यामुळे पहिला भोजन केलं. खायचं एवढं सामान आणलं, इथे टेन्शन कुठलं आलं काय माहिती. आम्ही आल्याच पहिला करतोय कुंडली. इथे सर्वात आधी पहिला कुंडली होते, त्यानंतर लग्न होते. म्हणजे किती तुम्ही खा, अनलिमिटेड खा. इथे आमचं तेच चालू आहे. आम्ही जेवण करतोय, त्यानंतर मग लग्न होईल. अजून बराच येतच आहे. आम्ही अर्ध्यामधून आलो आणि सोडून आलो. तिथं आधी पेटपूजा, सर्वांसाठी एकत्र जेवण आणलं. तर मित्रांनो, जेवण खावण झालंय. आता रात्रीचे 11:30 वाजलेत. अजून इथे डान्स चालू आहे. लग्नाचं काही आता पत्ता दिसत नाहीये, नवरी पण नाही दिसत, काही नाही, नुसता डान्स 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 चालू आहे.
लोक अर्ध झोपल्यावर आपल्याकडे अर्ध लोक झोपेत जातात तेव्हा लग्न लागतं वाटतं इथे. डेकोरेशन वगैरे भारी केलेलं आहे इथे इथे मस्त. अर्धे लोक तर इथे अजूनही जेवतच आहेत. आता 12:30 वाजले आणि आता नवरी नवरदेव जे आहेत ते मंडपाकडे येत आहेत. आता लग्नविधीला सुरुवात झाली आहे. 1 वाजता इथे लग्न लागलेलं आहे. चालू आहे शेवटचा अष्टक. आता इथे तर काही पार्टी काही थांबणार नाही. लग्न लागल्यानंतरही इथे डान्स चालूच आहे. मग मी कुठे पाठी राहते. मग आम्ही तिघींनी पण इथे 2-2 ठुमके लावले. आणि आजचा ब्लॉग इथे संपतोय. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.